व्यक्त करणार आहे. ती एक मुलगी आहे म्हणून नशीब आमच्या काहीतरी पोटात काढणारं मूल हे मुलगा आहे की मुलगी हे पोटातच कळेल. त्याला पोटातच. फक्त ती एक मुलगी आहे म्हणून नशीब आमच्या काहीतरी विज्ञानाने एवढी प्रगती केली नव्हती की पोटात मरणारं मूल मुलगा आहे की मुलगी हे आधीच कळेल. नाहीतर भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी आज अशी तुमच्या समोर उभी राहिलीच नसती. हो मान्य, मुली त्याही काळी नकोशाच होत्या. प्रथा, परंपरा, रूढी अशा अनेक गोष्टींमध्ये रखडलं गेलं होतं तिचं अस्तित्व. पण जमेची बाब हीच की कमीत कमी तिचं अस्तित्व तरी होतं. सोपं नव्हतं, कधीच सोपं नव्हतं. हो, रूढी परंपरेच्या बाबी साठून शिक्षणाचं बीज पेरणं. ज्या कोवळ्या हातांनी पाठीवर दाराखडी गिरवायची तेच कोवळ्यात समाजाने बांधलेल्या भिंती सारवत होते. ज्या डोळ्यांनी मोठी स्वप्न पाहायची तेच डोळे आता चुलीच्या धुरानं व्याकुळ होत होते. पण या साऱ्यांचा विरोध पत्करून एक होता ज्यानं स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला होता. त्यानं या आनंदीबाईच्या गळ्यात शिक्षणाचं मंगळसूत्र घालून पुस्तकांची संसार करायला लावला आणि ते म्हणजे आमचे गोपाळराव जोशी. यांनी जेव्हा मला शिकवण्याचे ठरवले ना तेव्हा वाईट टाकण्याची धमकी दिली लोकांनी. एवढंच काय, घरासमोर कचऱ्याचे खच टाकले, येता जाता शिव्या शापही दिले, वरून बोलूनही दाखवत होते. स्त्रियांनी शिकणं म्हणजे धर्मभ्रष्ट करणं. स्त्रियांनी फक्त मूल बाळ सांभाळायचं आणि कायम उंबरठ्याच्या आत राहायचं. अशा अनेक जुन्या विचारांचा पगडा होता त्या काळच्या समाजात. पण दुसरीकडे बाळवंतपणात स्त्रिया जीव सोडत होत्या. लहान लहान मुलं पाळण्यात मरत होती. आजारपणात स्त्रिया कुडत होत्या आणि त्यांच्यासाठी मला शिकायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं. मी शिकले, त्यासाठी अमेरिकेला गेले. आभाळ गाठायला जाणाऱ्या माणसांनी अशा छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं नसतं. मी शिकले, अमेरिकेत गेले, तिथे उकडलेले बटाटे खाऊन दिवस काढले. अमेरिकेतल्या थंडीत कुडकुडत जीवाच्या आकांतानं अभ्यास करू लागले आणि शेवटी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी झाले. पण ही पेपरमधली बातमी वाचली आणि थोडीशी घाबरलेच. ज्या स्त्रीनं आपल्या गर्भाशयात आपल्या मुलाला वाढवलं त्याच मुलाला त्याच्या जगण्याचा अधिकार का हिरावून घेतला जात असेल. मी तर शिकले, घडले, पण अशा कितीतरी आनंदीबाईची अर्भक बेवरच पडली असतील कुठेतरी.